हाय गाईस, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण झालरवाली छोटी मोबाईल पाउच किंवा मोबाईल पर्स बनवणार आहे. तर त्याचे माप आहे 10 बाय 6.5 इंच इतके. तर असे आपल्याला 2 पीस घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला 2 चेनही घ्यायच्या आहेत आणि आपल्याला 2 रनर लागणार. तर अशा प्रकारे हे आपलं साहित्य आहे. त्यानंतर एक मोठा पीस आपण काढून घ्यायचा आहे. त्याचं माप आहे 3.5 इंच आणि उंचीचे माप आपण आता घेऊ शकत नाही, कारण याची आपण झालर बनवणार आहे. तर पहिल्यांदा आपण हे 2 फॅब्रिक आहेत, तर अस्तर आणि मेन फॅब्रिक हे एकमेकांवर ठेवून छान असे साईडून टिप मारून घ्यायचे आहे. सिंपल अशी दोन्ही फॅब्रिक आपल्याला व्यवस्थितपणे अटॅच करून घ्यायचे आहेत. दोन्ही फॅब्रिक अटॅच करून झाल्यानंतर जादाचे पीस जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत. दोन्ही फॅब्रिक एकमेकांवर ठेवून आपल्याला मध्यातून त्याला खालच्या साईडला 1 इंचावर आपल्याला माप टाकून घ्यायचं आहे आणि त्या साईडला आपल्याला गोलाकार खालच्या साईडला देऊन घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. त्यानंतर ती साईड आपल्याला कट करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्या दोन्ही पीसची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. त्यानंतर वरच्या साईडला आपल्याला 1.5 इंचावर माप टाकून 1.5 इंचावर अशा प्रकारे टाकून नंतर ते कट करून घ्यायचे आहे. त्या ठिकाणी आपल्याला चेन अटॅच करायची आहे. ते चेन अटॅच करताना आपल्याला चेनची खालच्या साईडला सरूची बाजू आणि वरच्या साईडला उलटी बाजू या पद्धतीने अटॅच करायची आहे. त्यानंतर वरच्या साईडून आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. आता वरचा आपण 1.5 इंचाचा तुकडा काढला होता, तो वरच्या साईडला आपल्याला अटॅच करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. त्यालाही आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. याप्रमाणे आपला वरचा भाग तयार झालेला आहे. त्यानंतर रनर अटॅच करून खालच्या साईडला आपल्याला अस्तर अटॅच करायचं आहे. खालच्या साईडला अस्तर ठेवून सिंपली आपल्याला साईडून टिप मारून घ्यायची आहे, म्हणजे त्या ठिकाणी आपला एक कप्पा तयार होतो. जास्तीत जास्त कट करून घ्यायचे आहे. हे पहा, या ठिकाणी आपलं एक पॉकेट तयार झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला बंद अटॅच करून घ्यायचं आहे. तर बंदचे माप मी तुम्हाला दाखवते. इथे मी बंदचे माप घेतलेले आहे 42 इंच इतके. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता. तर या ठिकाणी मी वरच्या साईडला 1 इंचावर माप टाकून घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला हे बंद अटॅच करायचं आहे. बंद अटॅच करून झाल्यानंतर वरच्या साईडला आपली दुसरी चेन अटॅच होणार आहे. तर बंदाच्या वरून आपल्याला ही शिलाई घ्यायची आहे. त्यानंतर आपण दाबटीप द्यायची आहे. त्यावेळेस बंद वरच्या साईडला घेऊन वरून आपल्याला दाबटीप द्यायची आहे, व्हिडिओमध्ये पाहताय त्याप्रमाणे. इथे चेन अटॅच करून झालेली आहे. आता ती चेन एक साईडून आपल्याला दुसऱ्या साईडला अटॅच करायची आहे. या पद्धतीने त्यानंतर आपल्याला झालर तयार करायची आहे. तर पहिल्यांदा हे 2 पीस आहेत, मी एकमेकांना
सवची बाजू आतल्या साईडला ठेवून वरून टिप मारून अटॅच करून घेणार आहे. त्यानंतर आपल्याला झालर तयार करायची आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही झालर तयार करू शकता. आता आपली झालर तयार झालेली आहे. त्यानंतर आपल्याला ही झालर वरच्या साईडला ठेवून आतल्या साईडला झालर यायला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही त्यावर झालर ठेवायची आहे. आणि तुमच्या पर्सची जो आकार आहे त्या आकारावर तुम्ही झालर ठेवून त्या पद्धतीने तुम्ही गोलाकार झालर लावून घ्यायची आहे. इथं आपली झालर लावून झालेली आहे, व्हिडिओमध्ये पाहू शकता. तर आपल्याला दुसरी साईड घ्यायची आहे आणि त्या साईडला आपल्याला रनर अटॅच करून घ्यायचा आहे आणि आतल्या साईडला आपल्याला बंद टाकून साईडून आपल्याला एक टिप मारून घ्यायची आहे. इथे आपली पर्स तयार झालेली आहे. तुम्हाला हे अशा प्रकारची पर्स जर बनवायची असेल तर तुम्ही व्हिडिओ पाहून पर्स बनवू शकता. जास्तीचे जे फॅब्रिक आहे ते कट करून आपल्याला पर्स सुलटी करून घ्यायची आहे. इथे आपली पर्स तयार झालेली आहे. तुम्हाला ही पर्स कशी वाटते मला कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक जरूर करा आणि तुम्हालाही अशा प्रकारची पर्स शिवायची असेल तर तुम्ही व्हिडिओ पाहून शिवू शकता. धन्यवाद.